नमस्कार. आता आपण पाहत आहोत श्री साई सचरित अध्याय 28वा. अध्याय 38वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, म्हणणे गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. सकल जगदानंदकरा भक्तेष्ट संपादन तत्परा चरणाश्रित त्रितापहरा नमन गुरुवरा तव पाया. प्रणत आपाला परम उदारा शरणांगत भक्तोद्वारा करावया लोक परोपकारा अवतारा धरियले. जय जय आजी द्वैत दलना, जय जय आजी भक्त मनमोहना, जय जय आजी भवापहरणा, जय करुणा घना गुरुराया. कोटील भाग्य आले फळा, जेणे हे चरण पाहिले डोळा. भोगिला समागम सुख सोहळा, गेली ती वेळा परती नये. केवळ ब्रह्मची जी मुस, ओतून शुद्ध स्वरूप रस. आकारल जी मूर्ती सुरस, तीच की संतावंतस साई. साई तोची आत्माराम, तोची पूर्णानंद धाम. स्वय अवाप्त सकल काम, करत निष्काम भक्तास. जो सर्व धर्म विधारक, ब्रह्मक्षात्र तेज एक. तयासह मृत्यूचा घोटक, लक्षण हे त्रोटक जयाचे. जन्ममरणादी संबंध, तोडी तळतळा तो जो हे बंध. तया मी जड अंध, साष्टांग वंदन करतसे. गताध्यायी अति आवडी, वर्णिली साईनाथांची चावडी. आता ये अध्यायी हंडी, परिसा खंडित सुखदायी. ताने बाळ खाऊ जाणे, काय खाऊ ते नेणे. दूध वा कवळ लावणी भरवणे, काळजी ही घेणे मातेने. तैसीच माझी साई माता, लेखणी लेवणी माझी हाता. लिहून घेई हा प्रबंध आता, आवडी निज भक्ता कारणे. युगाचे सिद्ध साधन, मानव धर्मशास्त्री वचन. कृती तपत्रेती ज्ञान, द्वापारी यज्ञ दान कली. सदा सर्वदा दान धर्म, शुदा शांती परमवर्म. अन्नदान नित्य नेम, कर्मात कर्म हे आद्य. होता 2 प्रहराचे 12, अन्ना विण जीव घाबरा. आपण जैसे आपणा तैसेच इतरा, जाणील अंतरा तोची भला. आचार धर्मा माझी प्रदान, अग्रगण्य अन्नदान. पाहू जाता तयाहून, काही आन न श्रेष्ठत्वे. परब्रह्म स्वरूप अन्न, त्यातून भूते होती निष्पन्न. अन्नची जीवे जगाया साधन, अन्नात लीना अवसानी. वेळी अवेळी येता अतिथी, अन्नदाने सुख वावा ग्रस्ती. अन्नाविण जे मागारा जाती, अचूक दुर्गती आमंत्रिती. वस्त्रपात्रादी दानी विचार, अन्नादानी नलगे आधार. कोणी कधी येवो दारोदार, बर्वाना अनादर तयाचा. ऐशी अन्नदानाची महती, एतदर्थ प्रमाण श्रुती. म्हणून बाबा ही अन्न संतर्पिती, लौकिक रीती आचरती. पैसा अडका इतर दान, अपूर्ण अन्नदाना विण. कायसे उडगन शशिविहीन, शोभे का पदका विणहार. षड्रसी जैसे वरान्न, पुण्यात पुण्य अन्नदान. शिखर शोभेन कळसाविण, कमलविण सरतैसे. भजन जैसे प्रेमाविण, कुंकुमाविण सुवासिण. सुस्वराविण गाण्याचा शीण, तक्राल वना स्वादू. त्यातही व्याधिष्ट शक्तिहीन, अंध पंगू बधीर दिन. तयाला आधी घालावे अन्न, आप्तेष्ट जन त्यामागे. आता बाबांच्या हंडीची कल्पना, साधारणतः श्रोतया मना. व्हावी म्हणून करतो यज्ञ, जिज्ञासूजना प्रित्यर्थ. मशिदीची या अंगणात, चूल एक मोठी रचित. वरी विस्तीर्ण पातेले ठेवीत, पाणी ते निमित घालुनी.
कधी मिठे चावल करीत, कधी पुलावा मांस मिश्रित, कधी कणकेची मुटकुळी वळीत, वरांनी शिजवीत डाळीच्या. कधी करुणी कणकेचे रोडगे, अथवा थापुनी कणकेचे पानगे. सोडीत शिजल्या वरणासंगे, मुटकुळ्या संगे हळुवार. मसाला वाटून पाट्यावरी, स्वये करीत पाक निष्पत्ती. मुगवड्या करुणी स्वस्ती, हळूच सोडती हांडीत. स्वर्गादी भुवनीच्या आशा, यज्ञार्थी करुणिया पशुहिंसा. ब्राह्मणे सेवती पुरोडाशा, सशास्त्र हिंसा ही म्हणती. तैसेच मुल्लास आज्ञापून, करवुनी शास्त्रोक्त मंत्र उच्चारण. बाबाही करत अजाहनन, विधी विधान पुरस्पर. कधी मोठी कधी लहान, हांडीचे या प्रकार दून. तिये माझी शिजवणी अन्न, करवित भोजन अन्नार्थिया. 50 जना पुरेसे अन्न, पूर्वी जी हांडी लहान. तियेत 100 पात्रे जेवण, उरे जई अन्न ती मोठी. तदर्थ आपण वाणियाकडे, स्वये जाऊन ठरविताकडे. उधारीची वार्तान तिकडे, पैसे ते रोकडे हातावरी. मीठ मिरची जिरे मिरे, भाजीपाला नारळ खोबरे. स्वये बाबा आणत सारे, पूर्ण विचारे ठरवून. स्वयेच बैसून मशिदी ते, जाते मांडून या निज हाते. गहू डाळ जोंधळी याते, बाबांनी ते दळावे. हांडी प्रित्यर्थ मुख्य परिश्रम, बाबाच करत विश्रम. मसाला वाटण्याचे कर्म, करत की परम मनोभावे. करावया सौम्यवा प्रकर, चुली माजील वैश्वानर. इंधने ही स्वये खालवर, करत वरचेवर बाबा. डाळ घालून या भिजत, स्वये पाट्यावर वाटू लागत. हिंग मिरे कोथिंबर मिश्रित, खमंग बनवित खाद्य स्वये. तिंबुनिया कणिक गोळे, करुनिया संवाहात वाटोळे. लाटोनिया मग ते सगळे, करत पोळे विस्तीर्ण. जोंधळ्याचे पिठात, पाणी घालणी प्रमाणात. करुनिया ते तक्र मिश्रित, आंबीलही करत हांडीत. तीही आंबील अवधियांते, परप्रेमे बाबा हाते. वाढीवई तर अन्ना संवेते, अति आदरे ते समयी. असो हांडी शिजली पूर्ण, ऐसी नीट पारख करून. चुली खाली उतरून, मशिदी नेऊन ठेवीत. विधीपूर्वक मौलवी हसते, फात्या देवधून व त्या अन्ना ते. प्रसाद पाठवित माळसापती ते, अनेक तात्या ते आरंभी. मग ते शेष सकळ अन्न, बाबा वाढत निज हस्ते करून. गरीब दुबळे तृप्त करून, सुप्त समाधान पावत. ते अन्नाची याव तृप्ती, अन्न सेवेती उल्हास वृत्ती. वरी बाबा आग्रह करती, घ्या घ्या म्हणती प्रीतीने. काय तयांचे पुण्यगण, दया हे लाभले तृप्ती भोजन. स्वये बाबा त्या ओगरीती अन्न, काय ते धान्य भाग्याचे. येथे सज येईल शंका, प्रसाद म्हणणे बाबा लोका. समासा अन्नही भक्ता अनेका, निशंक म्हणे का वाटीत. तरी या शंकेचे निराकरण, करावयान लागे क्षीण. दयास नित्याचे मांसाशन, तयासीच हे अन्न वाढत. अजन्मात नाही सहवास, तया स्पर्शून देते मांसास. कधी नेह करती हे साहस, प्रसादी लालसा त्या देती. गुरु स्वये प्रसाद देता, सेव्या सेव्याचा विकल्प येता. शिष्य पावे निजात्मघाता, अधपाता ते जाई. या तत्वाची कोठवर जाण, झाली आपल्या भक्ताला गुण. म्हणून थट्टा विनोदे करून, बाबा हे आपण अनुभवित. या आरतीची अल्पवार्ता, आठविली जी लिहिता लिहिता. श्रोती परसी जे स्वस्थ चित्ता, निज हितार्थ लागून. आली एकदा एकादशी, बाबा वदती दादापाशी. कोहराळ्याहून सागोतीशी, आणविशिका मज लागी. तदर्थ साईनी रुपये काढले, दादापाशी मोजून दिले. जातीने जा आज्ञा पिले, तुच हे केले पाहिजे. नामे गणेश दामोदर, उपनाम जयाचे केळकर. जन जाणून ते वयस्कर, दादाच सर्व संबोधती. हरिविनायक साठ्यांचे शशवूर, साई पदी प्रेमानिवार. ब्राह्मण ब्रह्मकर्मी आदर, आचार विचार संपन्न. करतो रात्रंदिन निजगुरु सेवा, धनीन पुरे दयांच्या जीवा. तयास त्या आज्ञेचा अनुभव लावा, नकळे वाटावा कैसेनी. दयाची गात्रे अविकळ, दया पूर्व अभ्यासाचे बळ. दयाचे मन कधी न चंचळ, बुद्धी अचळ गुरुपदी. धनधान्य वस्त्रार्पण, हेच नव्हे दक्षिणादान. गुरु आज्ञेचे अनुष्ठान, गुरु संतोषन दक्षिणा. काया वाचा मनाधिकाची, कर्ज कुरवंडी सर्वाची. अंती तो साधी गुरुकृपेची, प्राप्ती तयाची निज श्रद्धा.
मग ती आज्ञा वंदुनी शिरी कपडे करून आले सत्वरी. जाऊ लागले गावाबाहेरी तव माघारी बोलाविले. अरे ही खरेदी करावयास कोणास तरी का पाठविनास. म्हणाले जाण्या येण्याचा त्रास. उगीच न सायास करावे. मग ती सागोती आणावयास दादांनी पाठविले पांडुगड्यास. इतक्यात बाबावती दादास पाहत्या समयास काय ते. पांडू निघाला जावयास पाहून लागला तो रस्त्यास. राहू दे म्हणती आजचा दिवस परतवी दयास माघारा. असं पुढे एका काळी आली हंडी बनवण्याची उकळी. चुलीवर डेंगे चढविली सागोती रिचविली ती येत. तांदूळ घेऊन धुतले आत यथा प्रमाण पाणी घालीत. लाकडे सारुणी खाली चुलीत बाबा ती फुंकीत बैसले. गाव सगळा त्यांना अंकित कोणीही आनंदे वाजता फुंकीत. परी बाबाच्या आज्ञेविरहित चालेना हिंमत कवणाची. अन्नही रांधून आणावयास आज्ञाच करावयाचा अवकाश. परमसोत्कंठ साईचे दास साईच उदास ये धर्त. उदास म्हणणे हेही न सार्थ स्वयंपाकी जया स्वार्थ. इतराते कष्ट होईल किमर्थ अन्नदानार्थ परकिया. निज निर्वाहा पोटापुरी स्वयज मागे माधुकरी. हिंडेत दर्थ घरो दारोदारी मागे भाकरी सत्कोर. तोच करावया अन्नदान सोशील जेव्हा कष्ट आपण. तेव्हा तयाचे समाधान राहीना अवलंबून कोणावरी. 100 पात्राचा स्वयंपाक होईल इतके पीठ कणिक. तांदूळ डाळ पाहुणी चोख आणत रोख बाबा स्वये. सूप घेऊन हाती वाणियाचे दुकानी जाती. व्यवहारी चोखा असावे किती जने शेती तयाचे. वस्तू स्वय हाती घेऊन करत दरदाम कसून. कोणी जाऊन सखे छकवून गर्व करून जातसे. ऐसी हिशोबी आव घाली ती पैन तेथे जाऊ देती. 5 मागता 10 देती दाम चुकविती हातोहात. स्वय कामाची मोठी हौस दुजियाने केले न चले त्यास. न धरती कधी कुणाची आस परीन त्रास कवणाचा. हे एक तत्व बाबांपाशी होते जागृत हरनिशी. म्हणून या हंडीचे कार्यासी सायन कोणासी मागत. हंडीचं काय धुनीच्या लगत सरपणाचे खोलीची भिंत. पूर्व भागाची 3/4 स्वहस्त रचित बाबांची. महादुदेई कर्दमगारा बाबा थापी घेऊन निचकरा. रचित विटावर थरावर थरा भिंती उभारावयास. आणिक बाबा काय न करती मशीद आपण स्वय सारविती. हाती कपनी लंगोट शिवती आसन ठेविती कवनाची. हांडीतून येतावर वापा उसळता असता भयंकर. आस्तनी सारुणी बाबा निज कर घालून खालवर ढवळीत. पाहून तपेले खतखतले ढवळण्याचे योग्य झाले. नवल बाबा ऐस्या वेळे आगात लिले दाबवीत. कुठे रक्तमासाचा हात कुठे तपेले प्रकर रखरखीत. परीण भाजल्याची खुण किंचित न भयभीत मुखचर्या. जो भक्ताची या पडता मस्तकी तत्काळ वारी त्रिताप समस्तकी. तयासी कैसे दुःख व्हावे पावकी महती न ठाऊकी काय तया. भिजली डाळ पाट्यावरी घालून या स्वय निवडती. स्वयवर वंटा घेऊन वाटती मुगवड्या बनविती निज हसते. मग त्या हंडीत हळूच सोडती खालीन लागाव्या म्हणून घाटीती. तयार होता हंडी उतरती प्रसाद वाटती सकळी का म्हणतील श्रोते. साईबाबा तो यवन होते. मग ऐसिया अधर्माचरणाते झाले करविते कैसेनी. या शंकेचे एकचे उत्तर धर्म आणि अधर्म विचार. साईपाशी हे साचार निरंतर जागत. हंडीतील शिजलेले पदार्थ घ्यावेत सर्वांनी सेवनार्थ. ऐसा दुराग्रह येत किंचित साई न धरीत केव्हाही. पर तो प्रसाद व्हावा प्राप्त ऐच्या सद इच्छे जे जे प्रेरित. तयांची केवळ वासना पूर्वीत प्रपंच न करीत केव्हाही. शिवाय ठावी कोणास ज्ञाती मशिदी वस्ती यवन म्हणती. परितयांची आचरता रीती पाहू जाती कळेना. भक्त जयास देव मानती जयाच्या ते पदरजी लोळती. तयाची अवलोकुनी काय जाती परमार्थ प्राप्ती धिक्क त्याची. इहामुत्री जो बांधला विरक्ती तो वैराग्य विवेक दयाची संपत्ती. काय तयाची पाहणे जाती परमार्थ प्राप्ती धिक्क त्याची. धर्माधर्मातीत स्थिती दयाची शुद्ध आनंद वृत्ती. मी काय तयाची पाहणे जाती परमार्थ प्राप्ती धिक्क त्याची. ऐसे हे बाबाचे चरित मी तो गाई निज सुखार्थ.
असेल कोणा श्रवणाची अर्थ पुरेल भावार्थ दयाचा. असो या कथेचे अनुसंधान राहिले मागेच पहा परतून. बाबा दादास अनलक्षण वरती अवधान द्याते ते. खारा पुलावा आहे केला पाहिलास का तो कैसा झाला. दादांनी उपचार नावाजिला हो हो चांगला म्हणून. दादा पुराणे भक्त वरिष्ठ स्नानसंध्या नियमनिष्ठ पाती सदा शिष्टाशिष्ट तयान हे इष्ट वाटले. नाही कधी दृष्टी देखिला नाही कधी जिव्हेचा केला. ऐसी असं कैसा म्हणशी चांगला म्हणती दादाला तव बाबा. काढ की रे डेंगीचे झाकण पाकी आता हात घालून. मग स्वयतयाचा हस्त धरून खुपसिती आतून डेंगीच्या. पुढे म्हणते हात काढ पळा घेई ताटात वाढ सोवळ्या चिंधरी चाड उगीच बाड करू नको. संत म्हणतील शिष्यास बाट कल्पनाच ही आधी आचाट. संत कृपेने भरले घनदाट तयाची वाट का थावी. खऱ्या प्रेमाची उठता लहरी माताई मुला घे चिमटा करी. तैसे बाळा आरोळी मारित व तीच धरी पोटासी. अभक्ष भक्षार्थी दयाचे मन तयाची वासना करती शमन. तेच करी तयाचे मनाचे दमन त्यास अनुमोदन देसाई. ही आज्ञा पालन मीमांसा कधी जाई कधी ती इतकी कळसा. स्पर्शले जेना आजन्म मावसा तयाचा भरवसा डळमळे. पाहू जाता वस्तुस्थिती ऐशिया भक्ता कौ नाही प्रती. कधी न बाबा स्वय प्रवर्तविती उन्मार्गवती व्हावया. असंच 1910 तया वर्षापूर्वी पहा योग हंडीचा वरचेवर हा बहुत्साहा समन्वित. तेथून पुढे मुंबा शहरी दासगणूची आली फेरी. साई महात्म्य कीर्तन गजरी कोंदिले अंतरी सकळांच्या. तेव्हापासून बाबांची मती कळू लागली आबाल वृद्धाप्रती. तेने जन जाऊ लागती शिर्डीन गणती तयाची. अध्यायाच्या सुरुवातीला गणपती सरस्वती सद्गुरू कुलदेवता राम सीता आणि सद्गुरू साईनाथ महाराजांना नमन करून अध्यायाला सुरुवात केलेली आहे. मग कसं आहेत बाबा तर भक्ताच्या मनाला मोहवितात. भक्त मनमोहन आहेत. लोकांचं भवताप असतो तो हरण करतात असे ते गुरुराय आहेत. तर ज्यांचं कोटी भाग्य आहे की त्यांनी हा चरण आपल्या डोळ्यांनी पाहिले त्यांच्यासोबत थांबले त्यांचा सहवास मिळाला असे लोक हे आहेत म्हणजे धन्य आहेत. आता गेले ते दिवस म्हणतात आता कुठली ती मूर्ती सुरस नाही आणि त्या मूर्तीची हे पण नाही म्हणजे आम्हाला आता भाग पण त्या मूर्तीची मिळत नाही. मग आता साईनाथांची चावडी मागच्या अध्यायात वर्णन केले आहे. आता या अध्यायात बाबांची हांडी वर्णन करतो. म्हणे लहान बाळाला आई कशी दूध भात हे करते भरविते तशीच माझी साई माता सगळ्यांना अन्न देत असं आणि तीच माझ्या हातात लेखणी देऊन माझ्याकडनं हा प्रबंध करून घेत आहे. आता माणसाला अन्नाशिवाय तर काही नाही. कलियुगी अन्नमय प्राण आहे माणसाचा. तर कधी पण भूक लागली तर माणसाला काही सुचतं का नाही. भुकेपेट भजन नाही होत आहे. मग अन्न एक 12 वाजून गेले की आपला जीव घाबरा होतो आणि पोटाला आधी पहिलं अन्न पाहिजे असतं. अन्न आहेत म्हणूनच भूते. भूते म्हणजे इथं सर्व चराचर माणसं सर्व जीवजंतू म्हणजे त्याला भूत हा शब्द आहे जो ज्ञानदेवांनी पसाय दानामध्ये वापरलेला आहे. तर ती सर्व माणसं कशी असतात अन्नाशिवाय कोणाला काही गती लागत नाही अशी अन्नाची महती आहे. मग जसं काय चंद्राशिवाय आकाश आहे 50 तारे जमलेत पण ते आकाश बघण्याला काही अर्थ नाही आहे. तर अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. माणसानं वस्त्र कपडे कधी जात बघून द्यावे लागतात पण अन्न कसं आहे सर्वांना द्यायचं. कुठल्या जातीला कुठल्याच जीवमात्राला त्याबद्दल हे करायचं नाही. फक्त माणूसच नाही तर प्राणी जे पण कोण भुका आहे त्याला आपण तुम्ही खायला घालाल तर त्यासारखं पुण्य नाही आहे. जसं कुंकवाविण सुवासिन बाई कपाळाला कुंकू नाही किंवा कळसाविण मंदिर आहे. असं कमळाविण तर नुसतं ते पानं पसरले आहेत पाण्यामध्ये की ज्याला गाण्याचा सूरच नाही तो गाणं म्हणतोय. तर अशा ज्या गोष्टी आहेत किंवा आलवण म्हणजे मिठाविणा अन्न आहे तदत अन्नदानाविण तुमचं पुण्य आहे. अशाच या प्रकारातून बाबांची हांडीची कल्पना कधीतरी निघाली. मशिदीच्या अंगणामध्ये एक मोठी चूल केली होती बाबांनी. त्यात ते नियमित पाणी ठेवत मग त्यामध्ये कधी मिठे चावल म्हणजे गोड भात करत कधी मांस मिश्रित पुलावा करत कधी कणकेची मुटकुळे वळून त्या मुटकुळ्या टाकत वरणामध्ये कधी कणकेचे रोडगे पानग्या करून म्हणजे जे हांडीत होईल ते करत असत ते हांडीमध्ये टाकून देत. पाटा वरवंट्यावर स्वतःच मसाला वाटत असत बाबा आणि तो देत असत.
आणि बकरे मारायचे बाबा ॲक्च्युअली. आणि ह्यानी इथं दिलं आहे काय की पूर्वी यज्ञ करताना पशुची हत्या करायची आणि ते पशुचं मांस ब्राह्मण पण पुरोडास प्रसाद म्हणून खात असत. पण मी पण काय कुठे हा उल्लेख वाचलेला नाही आहे. आता पोतीला आणि देवाला आपण नावं ठेवू नये, त्यामुळे हे मी वाक्य सांगितलं, पण मलाही ते काही पटलेलं नाही. मग बाबा त्या मुल्ल्याला बोलवायचे, त्याकडनं शास्त्रोक्त मंत्र. आता मुल्ला कसले मंत्र म्हणणार, आणि बाबा त्याचं म्हणजे बकरी मारून घेत असत. मग ते मुल्ले मंत्र म्हणजे काय म्हणतात माहिती आहे का, ते विचारतात की हे कापू का मी, म्हणजे हे पाप माझं नाही आहे, तुमचं पाप. हे गावाकडचे पण कसाही एखाद्या माणसानं, तेव्हा लोक माणसांना बोलवून, त्या मुसलमान लोकांना बोलवून त्यांच्याकडनं बकरा कापून घेत. तर मग तो काटू काय विचारे, म्हणजे काटू का म्हणजे कापू का मी, तुम्ही काप म्हणलात तर काढणार, नाही तर मी नाही कापणार. ते पण पापाचा विचार करत होते हा तेव्हा. आणि आता काहीच राहिलं नाही त्यातलं कुणाला. आता ती एवढीशी हांडी असायची, 50 जण जेवतील एवढी, पण त्या हांडीमध्ये हजारो माणसं जेवून जायची बाबांकडं. मग बाबा कधी स्वतः बाजारला जायचे, मीठ मिरची जिरे मिरे खोबरं भाजीपाला हे सगळं घेऊन यायचे पूर्ण विचारानं ठरून. डाळ गहू ज्वारी आणायचे स्वतः. मशिदीमध्ये जातं होतं बाबांकडं, बाबा दळण दळायचे, मसाला पण वाटायचे, चुलीतले लाकडं पण वर खाली करायचे. असे बाबा वरचेवर करून डाळ भिजत घालायचे. मग त्यामध्ये हिंग जिरे कोथिंबीर घालून असं खमंग खाद्य बनवत असत. ते मुगाच्या वड्या त्याच्यामध्ये सोडत असत, मुटके करून करून. कणकेचे गोळे करून 1.25 हात वेटोळं ते करायचं लांबडं मोठं, आणि त्याच्या पोळ्या स्वतः लाटायचे. बाबा आंबील करायचे ज्वारीच्या पिठाची, त्यामध्ये ताक घालायचे प्रमाणामध्ये, आंबील करायचे, ती पण हांडीत टाकायचे आणि सर्वांना ते आंबील खाऊ घालायचे. असं बाबांचं ते विधीपूर्वक सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. आता जे प्रश्न मनात माझ्या आले ते इथं त्याचं निराकरण पुढं केलेलं आहे. की ते म्हटले, बाबा सगळ्यांना मांस वाटत असत का, नाही. ज्यानं कधी खाल्लं नाही त्याला बाबा कधी खा म्हणून जबरी करत नव्हते. तर ज्याला मांस भक्षण केलेलंच आहे ज्यांनी मुळात, आणि ज्यांना त्याची आशा आहे, त्या लोकांनाच बाबा ते देत होते. आता बाबा स्वतः अन्न द्यायचे हा, म्हणजे लोकांना स्वतः वाटायचे. काही जर प्रसाद माळसापतीला पाठवायचे, सुरुवातीच्या काळामध्ये तात्या पाटलाला पाठवायचे पहिला प्रसाद, आणि मग बाकीचा सगळ्या लोकांना तो वाटायचा. आता ज्याने कधी मांस खाल्लंच नाही आजन्मात, त्या माणसाला बाबा कधी म्हणायचे नाही की तू खा बरं म्हणून. कधी कधी आपल्या भक्तांची गंमत करण्याची लहर मात्र बाबांना यायची. आता एकदा दादा केळकर, त्या दादांना पैसे दिले काय, म्हणले जा कोराळ्यावरनं माझ्यासाठी सागोती घेऊन या. सागोती म्हणजे मांसाचाच एक बनवलेला प्रकार असतो, तूच केलं पाहिजे. मग आता दादा बिचारे निघाले, कारण कुठल्या भक्तानी म्हणजे शिष्यानी साईंना, कुठल्याच शिष्यानं कुठल्याच गुरुला का म्हणून विचारायचं नसतं, आणि त्यांच्या आज्ञा कधी टाळायची नसते. कारण गुरु सांगतात ती आज्ञा चांगली बरोबर योग्यच दिलेली असते त्यांनी, अशी गोष्ट आहे. मग आता त्यांना नवल वाटलं खरं, मलाच कसं सांगितलं आहे म्हणून. पण तेवढं त्यांचा अभ्यास होता की नाही, सद्गुरूंचं काही नाही म्हणायचं नाही, गुरु आज्ञेचं उल्लंघन कधी करायचं नाही. मग ते निघाले स्वतः आणायला. मग बाबांना काय वाटलं, त्याला परत बोलवलं. तू कशाला एकटा जातो रे म्हणे, एकादशी होती हा त्या दिवशी, तू कशाला जातो, जाण्याचा त्रास घेतो, कुणाला तरी पाठवून दे. मग पांडू गडी होता त्यांचा, त्या गड्याला पाठवलं. मग तो गडी पण निघाला. तसा तो रस्त्याला लागला तर बाबांनी परत आवाज दिला, राहू दे म्हणे आजच्या दिवस, पुढं कधीतरी बघू. म्हणजे निव्वळ परीक्षा घेतली की आज एकादशीचा हा मांस मटण माझ्यासाठी आणणार आहे का. आता हंडीवरती उकळी आली पाण्याला, किंवा स्वतःच बाबा ते मोठे मोठे हांडेवर चढवत असत, त्यात सागोती टाकत असत, तांदूळ टाकत धुवून येता योग्य पाणी घालत मसाला घालत, आणि बाबा ते सर्वांना अन्न शिजवत असत. बाबा नुसते म्हणाले तर सगळा गाव ते करल. तिथं चुलानं पेटवल, लाकडं सारल, हांडीवर चढवल. पण बाबांना ते नको होतं ना, त्यांना स्वतःच लोकांना जे अन्नदान करायचं होतं स्वतःच्याच कष्टाने करायचं होतं. जो माणूस स्वतः लोकांच्या दारोदार भिक्षा मागून चतकोर भाकरी मागायचा, त्याला काय त्या विशेष नव्हतं ह्या गोष्टींचं. पण ते लोकांना मात्र ते अन्नदान करण्यासाठी बाबा हे कष्ट सोसत असत. 100 पात्रांचा स्वयंपाक करायचा, तेवढं पीठ कणिक तांदूळ सगळं घ्यायचं. बाबा स्वतः रोख आणत, दुकानात जात असत, तिथं उधारी बिदारी काय नाही. स्वतः ते तावून सुलाकून सगळा माल बरोबर व्यवस्थित बघून, म्हणजे लोकांना एक धडा करून देत असत की तुम्ही हे असं वागलं पाहिजे. आणि ते बाबा ते घेऊन येत असत की ज्यानं कधी कुणाला, बाबांना काय कुणाला कधी ठकवता येणार नाही आहे.
मग त्या सरपणाच्या खोलीची भिंत होती ना, 3/4 पूर्व भाग होता मशिदीचा, धुनीच्या बाजूचा कुठे, तो पण बाबांनी स्वतःच्या हाताने बांधलेला आहे. माधू नावाचा माणूस त्यांना चिखल द्यायचा, बाबांनी विटेवर वीट रचायची आणि त्या चिखलान ती भिंत बाबांनी थापलेली आहे. बघा, हांडीतून वाफा वर आल्या की आपल्या हाताच्या आस्तण्या कपणीच्या चारायच्या आणि ते स्वतःचा हात घालायचे आणि बघायचे. आणि त्यांना कधी भाजायचं नाही, कधी चेहऱ्यावर हे नसायचं, कधी रक्तामासाचा हात, कुठं तपेलं रखरखीत म्हणजे असं हाताला लागलंय भाजलंय अजिबात नाही. आणि बाबा स्वतःच्या कपण्या आणि बाबा स्वतःचे लंगोट देखील हाताने स्वतःच्या शिवत असत. आणखीन बाबा कसे, जो भक्ताची पडता मस्तकी तत्काळ वारी त्रिताप, तो हात असा आहे की जो भक्ताच्या मस्तकी ठेवला तर सगळे माणसाचं त्रिविध ताप हारतो. तर त्यांना अग्नी कसं काय दुःख देईल हो, त्यांचा हात कसा काय भाजेल. मग भिजली डाळ पाट्यावर वाटायचे, मुगवड्या करायचे, झालं मग अशी सांगितलं ते. आणि आता बाबा सगळ्यांनाच हा प्रसाद वाटतात का, तर पुन्हा तेच सांगितलं आहे की हांडीतले शिजलेले पदार्थ खाच, कारण बाबा येवन. आता खरं बाबांचं कुळगोत्र कुणालाच माहीत नाही. कोण म्हणे ब्राह्मणापोटी जन्माला आलेत, कोण म्हणे अल्ला मालिक म्हणतात मशिदीत राहिले म्हणजे मुसलमान असतील. पण ते माझ्या हांडीतला शिजलेला प्रसाद तुम्ही सर्वांनी खाल्लाच पाहिजे, अशी काही बाबांची कुणावरती जबरदस्ती नव्हती. हां, आता ज्याला स्वतःच वासना असते बाबांचा प्रसाद मिळावा किंवा मांस मिळावा आम्हाला, ती लोक मात्र तो प्रसाद खायला येत असत. एक दादा केळकर नावांचे पुराणे भक्त होते बाबांचे. तर बाबाच त्यांना म्हणले, अरे खरा पुलाव केलाय, पाहिलास का कसा झाला. ते आपले हो हो म्हणले. आता ज्यांनी कधी मांस पाहिलं नाही, त्याची चव घेतली नाही, ते कसं काय खातील. मग बाबा म्हणतात त्यांना, काढ की रे, थोडे काढ त्यातले हात घालून आणि बघ म्हणे. आणि बाबांनी धरून त्यांच्या हात जबरदस्ती त्यामध्ये हात घातला आणि काढ म्हणे. तर पळी घेऊन ताटात वाढ, सोहळ्याची काय चाड धरू नको, उगाच काय बडेजाव करू नको. आता संत म्हणशील असा कसा गुरु आहे की शिष्याला बाटवतो, बाट म्हणतो. पण खऱ्या प्रेमाची लहरी उठली की आई पण मुलाला कधी गमतीत चिमटा घेते आणि बाळ रडायला लागलं की त्याला परत जवळ घेते. तसंच त्यांनी केलेलं आहे. आणि आधी घे घे सांगितलं, म्हणजे असा कळसच झाला शिष्याची परीक्षा बघण्याचा हा, की चव घे बाबा. पण मग त्याने घेतले नाही बाबांनी, पण नंतर ते ठेव म्हणून सांगितलं असणार. पण एक परीक्षा बघत होती की खरंच काय करतो. मग असा हा हंडीचा योग वरचेवर यायचा. मग पुढं मुंबई शहराला दासगणू आले आणि साईंचं महत्त्व सगळ्या मुंबई शहरामध्ये इकडच्या भागामध्ये पसरवलं. म्हणजे साईंची कीर्तनच करायचे ते. तेव्हापासून बाबांची महती कळून आबालवृद्धाप्रती तिथले ते जन सगळे शिर्डीला हळूहळू जाऊ लागले. पुढे पूजा, पंचोपचार, नैवेद्याचे नाना प्रकार, सुरू झाले आहार उपहार, दुपार तिपार बाबास. वरण भात शिरापुरी, चपात्या चटणी कोशिंबिरी, नानाविध पंचामृत खिरी, अन्नसामुग्री लोटली. यात्रा लोटली अपरिमित, जो तो दर्शना जाई धावत. साई चरणी नैवेद्य अर्पित, शुद्धार्थ संतृप्त सहजेच. होऊ लागले राजोपचार, ढाळू लागले छत्र चामर, टाळ घोळ वाद्य गजर, भजन भजक परिवार वाढला. महिमा वाढला सर्वत्र, गाऊ लागले स्तुतिस्तोत्र. पुढे शिर्डी झाले क्षेत्र, परमपवित्र यात्रार्थिया. त्याने हंडीचे कारण सरले, नैवेद्य इतके येऊ लागले. त्यातही फकीर फुकरे घाले, उरू लागले अन्न भाऊ. आता कथितो अनेक कथा, परिस्ता आनंद होईल चित्ता. आराध्य वस्तूचा अनादर करता, बाबा निज चित्ता प्रसन्न. करुणी काही अनुमान, कोणी साईस म्हणते ब्राह्मण, कोणी तया मुसलमान, ज्ञातिविहीन असता तो. मग हळूहळू काय झालं, खूप भक्तगण त्या शिर्डीमध्ये येऊ लागले आणि बाबांना वेगवेगळे नैवेद्य येऊ लागले. चटण्या, पुरी, कोशिंबिरी, शिरा, असं काय काय येऊ लागलं. आणि त्यामुळं हंडी बाजूला पडली, कारण तेच इतकं अपरिमित अन्न येत होतं की विचारू नका. त्यात हा फकीर म्हणजे स्वतः बाबाच त्यामध्ये फुंकर घातले, तर ते अन्न भरपूर राहायचं आणि लोकांना पुरून उरायचं. आता पुढे आहे की बाबांबद्दल मनात किंतू ठेवणारे लोक बाबांना आवडत नव्हते. कोण म्हणते बाबा ब्राह्मण आहेत, कोण म्हणते बाबा मुसलमान आहेत, कोण म्हणते जातविनच असतात तो त्याला जाती लावतात. नाही तयाचे ठाव ठिकाण, कवण्या ज्ञाती केव्हा जनन, कवण माता पिता हे ज्ञान, मुसलमान ब्राह्मण वा. असता जरी मुसलमान, कैसे मशिदीत अग्न्या आराधन, असते का ते तुलसी वृंदावन, घंटा वादन साहता का, करू जाता शंखस्फुरण, सवादित्र सदा कीर्तन, टाळ घोळ मृदुंग वादन, हरिनाम गर्जन मशिदी. असता जरी मुसलमान, मशिदीत स्वये बसून,
करू देता गंध चर्चन, तेथे सहभोजन करता का? असता जरी मुसलमान, असते काय संविधकान, निजे पल्लवाचे दाम वेचून, करता का जीर्ण उद्धार देवळाचे? धारण करता का स्नानोत्तर, महावस्त्र पीतांबर, उलट आराध्य दैवती अनादर, झाल्या क्षणभर खपत नसे. हे आरतीची बोधक कथा, आठविली ती लिहिता लिहिता, सादर करतो अति विनीतता, स्वस्थ चित्ता परिसिजे. आता ते म्हणतात बाबा हे जर मुसलमान असते तर बाबा मशिदीत अग्नीचं आराधन केलं असतं का? ती दुनिया आहे ती मशिदीत पेटवलेली होती. तुळशी वृंदावन होतं तिथं, घंटा वादन व्हायचं मशिदीसमोर. नुसते गणपतीचा स्पीकर वाजला आणि गुलाल उडाला तर हे लोक एवढा तमाशा घालतात. तर तिथं घंटा वाजायची, शंख वाजायचा, मृदुंग टाळ गोळ वाद्यामध्ये भजन व्हायचं, हरिनामाचं कीर्तन व्हायचं. बाबा जर मुसलमान असते तर त्याने स्वतःला गंध लावून घेतलं असतं का? पण हे बाबा घेत असत सगळ्यांबरोबर भोजन करत. बाबा जर मुसलमान असते तर बाबांचे कान टोचलेले होते आणि बाबा पदरचा पैसा खर्च करून मंदिराचे जीर्ण उद्धार करायचे. उलट कोणी त्या मंदिराचं काय कधी हे केलं म्हणजे वाईट बाबांच्या पुढं काय जर बोलले तर बाबांना ते जरासुद्धा खपत नसत. बाबा आंघोळ केल्यावर कधीतरी महावस्त्र पितांबर पण नेसत असत. आता या अर्थाचीच एक कथा आहे जी मी तुम्हाला सांगतो आहे. बाबांच्या भाऊप्रीतीचे भक्तवर चांदोरकर साचे, आले भुकेले दर्शनाचे, बिनीवाल्याचे समवेत. नमस्कारून या साईनाथा, सन्मुख बसले ते उभयता, चालल्या असता कुशल वार्ता, बाबा अवचिता रागावले. म्हणती नाना तुझं कडून, कैसे व्हावे हे विस्मरण, हे काय केले त्वा संपादीन, मजसवेदीन घालवून, तो आजी माझी केली संगती, अखेर तीच ही का गती, ऐशी कैसी भ्रमली मती, यथा निगुती सांग मज. परसोनी नाना अधोवदन, मनी करती मनी विचारती कोप कारण, होईना काही आठवण, मन उद्विग्न झाले. चुकले कोठे काही कळेना, कोपास काही कारण दिसेना, परी काहीतरी झाल्या विना, बाबा कोणास न दुखविती. म्हणून बाबांचे पाय धरले, बहुता परी विनविले, अखेर नानाने पदर पसरले, पुसले भरले का हो रागे. वर्षानुवर्ष माझी संगती, असता तुझी ही कागती, काय झाले तुझ्या मती, बाबा वदती नाना ते. कोपरगावी कधी आला, वृत्तांत काय वाटेशी घडला, मार्गात मध्ये कोठे उतरला, तांगा हाकिला की थेट, नवल काही घडले वाटे, साध्यंत परिसावे ऐसे वाटे, सांगपा झाले काय कोठे, मोठे असो वा सान, ऐसे परिस्ता नाना उमजले, तत्काळ त्यांचे तोंड उतरले, जरी बोलावया मनी शरमले, तरी ते केले निवेदन. लपवा छपवी काही न चाले तेथ, मनात केले हे निश्चित, मग जे घडले साध्यंत, नाना सांगत बाबा ते. असत्य चाले ना साई प्रती, असत्य नाही साईंची प्राप्ती, असत्य जाणे अधोगती, अंती दुर्गती असत्य. गुरुवंचन महादुष्कृती, पापास नाही तह्या निष्कृती, जाणून नाना बाबा प्रती, घडले ते कळविती साध्यंत. म्हणती प्रथम टांगा ठरविला, थेट शिर्डीचा ठराव केला, गोदातटीचा दत्ता अंतरला, बिनिवाल्यांना त्या योगे. बिनिवाले दत्त भक्त, लागता दत्त मंदिर मार्गात, उतरावे खाली आले मनात, दर्शनार्थ दत्ताच्या. परिमजला होती घाई, मीच तया ते केली मनाई, शिर्डीहून परतता पायी, घेता येईल हे दर्शन. ऐसा होऊन उता वेळ, शिर्डी सदा यावया होईल वेळ, म्हणून म्या केली टाळाटाळ, भेट हेळसली दत्ताची. पुढे करता गोदा स्नान, कंटक मोठा पाय ऋतून, अत्यंत मार्गी अत्यंत झाला क्षीण, काढीला उपटून प्रयत्ने, तो बाबा देती इशारा, बरी नव्हे ही ऐसी त्वरा, सुटलासी काट्यावरी तू बरा, करुणी अनादर दर्शनी. दत्तासारखे पूज्य दैवत, असता सहज मार्गी तिष्ठत, अभागी जो दर्शन वर्जित, मी काय पावत तयासी. आता असो हंडीची वार्ता, मशिदी माझी साई समवेता, काय ती अपरान्न भोजन पावंता, भक्त प्रेमळता साईची. आता मध्ये एक त्यात किस्सा सांगितला आहे की दुसऱ्या दैवताचा अपमान केला देखील बाबांना चालत नसे. एकदा चांदोरकर, आता तिथं सुरुवातीपासून बाबांचे भक्त आहे, अख्ख्या पोथीत त्यांचा उल्लेख आहे. ते चांदोरकर आणि बिन्नीवाले बाबांच्या दर्शनाला आले. दर्शन घेतल्यावर बाबा म्हणू लागले, नाना हे काय तुझ्याकडनं असं घडल मला वाटलं नव्हतं. बाबा रागवले,
अरे एवढे वर्ष माझ्या संगतीत घालवलेस, त्याचं हेच काय म्हणे फळ निष्पत्ती. असं कसं तुझी मती भ्रमली, असं कसं तुझं मन फिरलं, डोकं फिरलं थोडक्यात. आणि तुझ्या काय म्हणे ते बिचारे खाली मान घालून चांदोरकर बसले. त्यांना काही आठवना की मी काय केलं बाबा, माझ्याशी का बाबा एवढे चिडले, रागावले. मग पुन्हा त्यांनी बाबांचे पाय धरले. बाबा काय झालं ते मला सांगा. पुन्हा बाबा तेच म्हणू लागले, वर्षानुवर्षे माझ्या संगतीला असून तू असा कसा वागू शकतो. मग बाबांनी विचारलं, कोपरगावी कधी आला, वृत्तांत काय वाटला घडला, टांगा रस्त्यात कुठे उतरला का टांगा थेट इकडं आणला, असं काय सांगा. मग त्यांना समजलं की आपलं काय झालं. म्हणे छोटं मोठं काही असेल ते सांग बरं. मग नाना मनात शरमले म्हणले, हो बाबा. कारण बाबांच्याकडे लपवाछपवी काही चालायचे नाही. असत्य वागून असत्य बोलणं, आता खूप लोक आपण पाहतो, सिनेमात पाहतो, प्रत्यक्षात पाहतो की जे 2 नंबरचं कमावतात, काय करतात ते बाबांच्याकडे जास्त जातात. पण खोट्या याने वागण्याने बाबांची काही प्राप्ती होत नाही तुम्हाला, आणि ती तुमची दुर्गतीच होणार आहे. मग वंचना कधी करायची नाही गुरूंची. मग त्याने खरं सांगितलं की आम्ही थेट कोपरगावावरनं शिर्डीपर्यंत टांगा ठरवला. तर रस्त्यात एका ठिकाणी दत्ताचं देऊळ आहे आणि बिनीवाले दत्तांचे भक्त आहेत. त्यांना असं वाटत होतं की रस्त्यात मंदिरात खाली उतरावं, दर्शन घ्यावं. पण यांना बाबांच्या दर्शनाची घाई झाली होती ना, तर यांनी टांगा पळवला. चल म्हणे, काय नाही, आपण येताना दत्ताला उतरू असं सांगितलं. मग त्या गोदावरीला स्नानाला उतरले तर पायात एक मोठा काटा रुतला होता. मग तो असा रस्त्याने जीव पार कळवळला, पाय पार हे झाला, कसा तरी उपटून काढला. मग बाबा म्हणले, ही घाई गडबड बरी नाही, नशीब काट्यावरच सुटलास, अजून काय बाकी झालं नाही. दत्तासारखं दैवत तू टाळायचं, मार्गामध्ये बसलंय ते, आणि इकडे दर्शनाला यायचं, असं का केलं. आता हंडीची वार्ता बघूया. मशिदीमध्ये सगळ्यांसमवेत बाबा अपराह्न भोजन सर्वांना कसं काय वाटत असत ते आपण आता पाहूया. मशिदीची या धारेवरती बाबा येऊन उभे ठाकती. प्रत्येक ने आता असो हंडीची वार्ता, मशिदी माझी साई समवेता. काय ती अपराह्न भोजन पावंता, सकळ प्रेमळता साईची. मध्यान्ह पूजा झाल्यावरती प्रत्ययी होता बाबांची आरती. भक्तजन जव माघारा जाती, उदित व देती समजता. मशिदीची या धारेवरती बाबा येऊन उभे राहती. भक्तगण अंगणी तिष्ठती, चरण वंदती एक एक. पायावर ठेवून डोई जो जो सन्मुख उभा राही, तया एक एक भाळी ते समयी साई लावीत उदिते. आता समजती लहान थोरी, जावे जेव्हा या आपल्या घरी. वंदुनी बाबांची आज्ञा शिरी, जन माघारी परतत. फिरती मग बाबांची पाठ, पडदा ओढीत यथा परिपाठ. ताट वाट्याचा खणखणाट, होय मग थाट प्रसादाचा. साई कर स्पर्शे पूत, नैवेद्य शेष मिळावा परत. म्हणून मार्ग प्रतीक्षा करीत कित्येक बैसता अंगणी. एरीकडे निंबरा निकट, बाबा जवळ बैसती करुणी पाठ. दोन्ही बाजूस पंगतीचा थाट, आनंद उद्गट सकळी का. जो तो आपला नैवेद्य सारी, साई समर्थाची या पुढारी. तेही मग एका वाटी भीतरी, निज करे करत एकत्र. ते बाबांच्या हातीचे शीत, लादाया पाहिजे भाग्यामित. जेणे भोगता सभाये पुनित, सफळ जीवित तयाचे. वडे आपूप सांजोऱ्या पुरिया, कधी शिखरणी घागरे फेनिया. विविध शाखा खिरी कोशंबिरिया, बाबा बरविया एकवटती. येणे विधी मग ते अन्न, बाबा करत ईश्वरार्पण. मग श्यामा नानाकडून ताटे भरभरवून वाढवीत. पुढे एकेकास बोलावून आपले पाशी बैसवून, परमानंदे प्रीती करून अखंड भोजन करवीत. खमंग घृते जो सुरवाडला, पोळीवर अन्न इही मिसळला. ऐसा करुणी गोड काला, बाबा सकळाला वाटीत. सेवता या प्रेमाचा काला, काय गोडी ब्रह्मानंदाला. भोगता बोटे चोखीत निघाला, अखंड घाला तृप्ती ते. कधी मांडे पुरणपोळिया, कधी पुरिया शर्करे घोळलिया. कधी बासुंदी शिरा सांजोरिया, वाळती गुळवरिया स्वदिष्ट. कधी शुभ्र आंबे मोहर, तयावरी वरान्न सुंदर. घृत लोणकडे स्वदिष्ट रुचिर, शाखा परिकर वेष्टीत. लोणचे पापड आणि रायते, नाना परीची भजी भारिते. कंचिदाम्ल दी पंचमृते, धन्य ते सेविते दिव्यान्न. क्वचिदाम्ल दित्त पंचकृते,
जेथे भोगता साईनाथ भोजनाची त्या कायमात भक्त तेथे अखंड सेवित ढेकरही देत तृप्तीचे ग्रासोग्रासी समाधान तुष्टी पुष्टी क्षुधानाशन ऐसे ते गोड सुग्रासान्न परम पावन प्रेमाचे ग्रासोग्रासी समाधान तुष्टी पुष्टी क्षुधानाशन ऐसे ते गोड सुग्रासान्न परम पावन प्रेमाचे ग्रासोग्रासी नाम समस्त दिव्यांनाच्या आहुती देत पात्रानुमात्रे रीतीन होत ओगारिले जात वरचेवरी ज्या पक्वांनी दया आसक्ती प्रेमे तयासी वाढत ती किती एकांत आमरसी प्रीती रस त्या वाढती प्रीतीने ऐसे हे अन्न वाढावयासी नानासाहेब निमोणकरासी अथवा माधवराव देशपांड्यासी बाबा प्रतिदिनी आज्ञापित तयासही नित्यने नैवेद्य वाढणे हे चिकाम तदर्थ करती अतिपरिश्रम परम प्रेम सन्मानवित भात सुग्रास जिरे साळी तैसी मोगरियाची कळी वरी तुरीची डाळ पिवळी घृतपळी पळी समजता वाढता ये आमोद घमघमीत चटणी यासीही भोजन चमचमीत अपक्व अरुचिर काही नाही किंचित यथेष्ट निश्चित जेविती या स्वानंद ताटीच्या शेवया सप्रेम भक्तीची या कुरडया शांती सुख स्वानुभूया वाजून जेवाया कोण ये हरी रत्न हरी भोगता हरिच रसाची चवी चाकिता धन्य तेथील अन्न वाढिता धन्य तो सेविता दाताही या सर्व गोडियाचे जे मूळ ती एकनिष्ठा गुरुपदी प्रबळ गोड नव्हे शर्करा गुळ गोडती समूळ श्री श्रद्धा ऐसे नित्य श्री नित्य मंगळ खीर शिरा काल्याची चंगळ पात्री बसल्यावर टंगळ मंगळ चाले ना मळही तेथे परोपरीची पाक निष्पत्ती सेवनी होता उदरपूर्ती विना दद्योधन नाही तृप्ती नसल्यास मागती तक्र तरी एकदा स्वच्छ तक्राचा प्याला जो गुरुराये निजहस्ते भरिला प्यावया मज प्रेमे दिदला म्याजव लाविला ओठास शुभ्र स्वच्छ तक्र दृष्टी पाहुणी झाली सुख संतुष्टी तो मी प्याला लाविला ओष्टी स्वानंद पुष्टी लावलो आधीच पक्वांनी भरले पोट तेथे हे होईना कैसे प्रविष्ट आशंका जैसी घेता क्लिष्ट गुटका तो स्वादिष्ट लागला पाहुणे ऐसा संकोचित बाबा अति काकुळती वदत पिऊन घेरे तो समस्त योग परत हा न जणू गमला असं पुढे आलीच प्रचिती तेथून पुढे 2 मासांती बाबा आपला अवतार संपविती खरेच पावती निर्वाण आता या ताकाची तान भागवा वया मार्गनान विनासाई कथामृतपान तेच की अवलंबन आपले हेमाड साईनाथासी शरण साईच देतील हा पुढा स्मरण तेची करतील कथा निवेदन श्रोती निजावधान राखावे स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ चरिते हंडी वर्णन नाम अष्टत्रिशतमोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पण नमस्तू काय मंडळी पोट भरलं का नाही बाबांनी इतकं जेवण वाढलंय एवढ्या पदार्थाचं वाढलंय की पोट खरंच भरल्यासारखं वाटलं मग काय झालं म्हणे हांडीची गोष्ट अपुरी राहिली ती पूर्ण सांगतो हळूहळू हांडी बंद पडली ना कारण लोकांचाच नैवेद्य खूप यायचा मग मशिदीच्या धारेवर म्हणजे काठाला बाबा येऊन उभं राहायचे प्रत्येकजण गावकरी भक्तगण बाबांच्या पायी आपलं डोकं ठेवायचे आणि मग उभं राहायचे मग बाबा प्रत्येकाच्या कपाळी उदी लावायचे आणि त्या सगळ्या लहान थोरांना सांगायचे की आपल्या घरी आता जेवायला जा म्हणजे कोणी गावकरी आता समजतील लहान थोरी जावे जेवावय आपल्या घरी आपल्या घरी जा सांगायचे आणि लोक माघारी मग जायचे निघून मग बाबा मागं फिरले की पडदा ओढत तिथं हा परिपाठ आहे म्हणून ते बाबांना पडद्यात ठेवायची पद्धत आता पण आहे आणि आपले सगळे देव एरवी मग पडदा आपण लावतोच त्यांना मग तो पडदा ओढून परिपाठ झाला की ताटा वाट्यांचा खणखण आठवायचा मग बाबा बाहेर येऊन निंबाकडं पाठ करून तिथं बसायचे अंगणामध्ये मग दोन्ही बाजूला पंक्ती बसायच्या आणि त्याला मग हे नानासाहेब आणि श्याम्या ह्या दोघांना ते सांगितलेलं असायचं की तुम्ही हे जेवण सगळं वाढायचं मग लोकांचं जेवण पण इतकं यायचं वडे आपूप म्हणजे अनारसा आणखीन सांजोऱ्या म्हणजे सजुऱ्या पुऱ्या घारगे फेण्या कोशिंबिरी चटण्या भाज्या सगळं मग बाबा सगळं एकत्र करायचे थोडक्यात आणि कालाच करायचे किंवा जे जसं हवं तसं वाटायचे मग भरभरून ताटं सगळ्यांना बोलवायचे एकेकाला पुढं बसवून आणि अगदी आपल्यापाशी बसून म्हटलं तरी
जेवण घालायचे. बाबा सगळ्यांना खायला घालायचे. लोक अगदी बोटं चोखत चोखत घरी जायचे. कधी पाकातल्या पुरी या सरकरे घोळवल्या, कधी पुरणपोळ्या, कधी पाकातल्या पुऱ्या, कधी बासुंदी, तोंडाला पाणी सुटतंय वाचताना, कधी शिरा, सांजोऱ्या, गुळवरिया, असं हे सगळं वर्णन आहे. लोणची, पापड, चटण्या, कोशिंबिरी, ह्या सगळ्यांनी कशी त्याला एक चव येते ना. आणि बाबा असं सगळ्यांना ते अन्न वाढत असत. आणि त्या दोघांनाच ती आज्ञा असे नानासाहेब निमोणकर आणि माधवराव देशपांडे की ह्यांनी ते लोकांना वाढायचं. ते बिचारे दमून जात असत, पण गुरुची आज्ञा आहे तर असं प्रेमाने ते कष्ट करत. म्हणजे असं दमलो थकलो किंवा मीच का रोज वाढायचं असं काही तेव्हा नव्हतं. बरं, एखादा म्हणला असता आम्हीच का रोज वाढायचं, ते आनंदाने वाढायचे. मग कधी जिरे साळी भात आहे, जशा काय मोगऱ्याच्या कळ्या फुलल्यात असा तो भात, अशी पांढरी शुभ्र डाळ. कुठेतरी वर्णन आहे बघा त्याचं दुसऱ्या पोथीमध्ये, की हिमालय आहे तो भात, म्हणजे तसा हिमालय. आणि त्याच्यावर वरण म्हणजे पडलेली ती सकाळी सकाळी उगवलेली सोन्याची किरणं, असं वर्णन मी एका पोथीत वाचलेलं आहे. तर असं ते सगळं हरिअन्न आहे, ते हरीनीच निर्माण केलं आहे, हरीच देतो आहे, हरीच चाकतो आहे, असा विचार करून गुळ मूळ गोड नाही तर तुमची श्रद्धा गोड आहे. त्या श्रद्धेनं तुम्ही हे जेवण घेतलं, हा प्रसाद घेतला, किंवा आता ह्या पोथीत आपण वाचतोय, समजा आपण हा प्रसाद खाल्लेला आहे. मग एकदा म्हणे मी स्वतः जेवलो म्हणे भरपूर, आणि त्यानंतर साईंनी मला ग्लास भरून ताक दिलं. आता हा अनुभव कोणाचा? स्वतः लेखकाचा, की त्याच्यावर लोकांना ताकबीक असायचं, दही ताक जेवायला. म्हणजे ब्राह्मणी पद्धतीनं सगळं गोडं जेवण नंतर सुरू झालं. तर मग तो घेत नव्हते. तर बाबा म्हणले घे रे, विचार काय करतोस, पिऊन टाक सगळं, पुन्हा काय वेळ येईल का नाही माहीत नाही, योग हा पुन्हा पुन्हा येत नाही. आणि खरंच ती प्रचिती आली. ते म्हणले पुढून 2 महिन्यात बाबांचं देहावसन झालं. बाबांनी आपला अवतार कार्य संपवलं. आणि आता हे कथा अमृतपानचं आपण पिऊया. आता बाबांच्या हातून मिळणारं ताक काही मला मिळणार नाही, पण या कथेचं अमृतपान आपण करूया, असं म्हणून इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. सद्गुरू साईनाथार्पण नमस्तू. राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.